एक वर्षापूर्वी बार्शी टाकळी ड्रग्ज प्रकरणातील निष्पन्न आरोपी भोपाळ येथून एलसीबी अकोला टीमने केली अटक। 23 ऑक्टोबर रोजी बार्शी टाकळी येथे बंद पडलेल्या किसान जिनिंग येथे काही इसम अंमली पदार्थ ड्रग्ज तयार करत असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथक त्या ठिकाणी रेड करून 5 आरोपी कडून मेफेड्रॉन ड्रग्ज 5548 किलोग्रॅम तसेच त्याकरता लागणारे केमिकल आणि साहित्य जप्त, किमती अंदाजे 2,38,000 रुपयाचे जप्त करून पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या रिपोर्टवरून एकूण 5 आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता। तेव्हा पकडलेले आरोपी यांना अजूनपर्यंत माननीय न्यायालयाकडून जामीन न मिळाल्याने ते आज देखील जेलमध्ये आहे। हे विशेष सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सर अकोला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात यातील अटक आरोपी जतीन जगमोहन दोशी राहणार भांडूप मुंबई याच्यासोबत संगनमत करून फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राईन याने मेफेड्रॉन ड्रग्ज तयार करण्याकरिता लागणारे केमिकल बार्शी टाकळी येथील अंमली पदार्थ ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये पाठवले असल्याचं निष्पन्न झालंय। यामुळे फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राईन याला दिनांक 24 डिसेंबर रोजी भोपाळ येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। सदर आरोपीला आज रोजी अटक करून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट बार्शी टाकळी यांच्याकडे पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केले असता त्याचा दिनांक 28 डिसेंबर रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलाय। नमूद आरोपीकडे तपास करून गुन्ह्यातील ड्रग्ज तयार करण्यात आलेल्या साखळी संबंधाने तपास करून पुरावे गोळा करण्यात येत आहे। अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।